हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑफिसमधल्या एका रिकाम्या खोलीत अविराजने निशाला हाताने ओढत त्या खोलीत आणलं आणि अचानक तिचा हात सोडून दिला. हात सुटल्याने निशा क्षणभर तोल जाऊन पडणारच होती, पण तिने स्वतःला सांभाळून घेतलं. अविराजच्या इतक्या जोरात पडल्यामुळे तिची मनगट लाल झाली होती. ती ते सहलवत रागाने म्हणाली, "व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू, अभिराज? हॅव यू लॉस्ट इट?" अभिराजही दात चावत रागाने म्हणाला, "हेच मी तुला विचारू इच्छितो. अनुषाच्या चेंजिंग रूममध्ये तू काय करायला गेली होतीस? आणि तुला तिच्याशी भेटायची हिंमतच कशी झाली?" त्याचा राग पाहून निशा टेढी स्मित करत जवळ आली आणि म्हणाली, "का? तुला भीती वाटते का की मी तिला आपल्या दोघांबद्दल काही सांगून टाकेन?" हे बोलताना ती त्याच्या छातीवर बोटांनी सेडेक्टिव्हली फिरवत होती. निशाचे हात झटकत अविराज कठोरपणे म्हणाला, "माझ्यापासून तुझे घाणेरडे हात दूर ठेव. आणि ऐक, हे पहिलं आणि शेवटची चेतावणी आहे. अनुषापासून दूर राहा, नाहीतर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही." निशा हसत म्हणाली, "म्हणजे मी जे विचार करत होते ते खरंच आहे. तिला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. वाव, इंटरेस्टिंग." यावेळी अविराजने चिडून तिच्या जबड्याला पकडलं आणि म्हणाला, "डोंट यू डेअर. तिच्याबद्दल काहीही करण्याचा विचारही करू नकोस." त्याचा हात झटकून निशा चिडेने ओरडली, "का? एवढं प्रेम करतोस तिच्यावर? तुला वाटतं मी काहीच समजत नाही? तुझ्या त्या दुष्ट मेंदूला माझ्यासारखं कोणी समजू शकत नाही." माझे ब्रँड्स अचानक तिच्याकडे कसे गेले तुला वाटतं मला कळणार नाही? प्लॅन तर खूप भारी बनवला होतास, पण तू विसरलास की तुझ्यासमोर मी आहे. आणि त्या कच्च्या मॉडेलकडून तू माझं काही उकळून काढशील असं खरंच तुला वाटलं?" अविराज रागाने म्हणाला, "मी कोणावर प्रेम करतो किंवा नाही याचं उत्तर तुला देणं मला आवश्यक नाही. आणि हो, मला अचूक ओळखलंस तू. आता तयार राहा तुझ्या विनाशासाठी." हे बोलून तो निघू लागला, पण निशा पुन्हा शैतानी हास्याने म्हणाली, "काय झालं? जे तू तिला सांगू शकत नाहीस ते मी जाऊन तिला सांगितलं तर?" अविराज थांबला. हळूच वळून डेव्हिल स्माईल देत म्हणाला, "असं जा ना, सगळं सांग. सांग की मी कसं तिचा वापर केला तुझ्यावर सूड घेण्यासाठी. सांग की तुला रिप्लेस करण्यासाठी मी तिला स्वतः तयार केलं. सांग, जाऊन सांग." तो तिच्याकडे चालत आला आणि जवळ येत म्हणाला, "पण दुर्दैव, तुझ्या एका शब्दावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अनुषा तर अजिबात नाही. ती माझ्यावर आंधळा विश्वास ठेवते. देवही स्वतः येऊन माझ्याविरुद्ध काही सांगितलं तरी ती आधी मला विचारेल." तो बोलत असतानाच अचानक मागून आवाज आला, "आणि जर हे सगळं मी तुमच्याच तोंडून ऐकलं असेल तरीही विश्वास ठेवू नये का?" तो आवाज ऐकताच अभिराज जागीच थांबला. हळूच वळून पाहिलं, तिथे अनुषा उभी होती. अभिराजचा श्वासच अडखळला. ना तो काही बोलू शकत होता, ना हलू शकत होता. निशा मात्र छाती स्मित करत म्हणाली, "पाहिलंस, देवही आज माझ्या बाजूने आहे. मला काही करावंच लागलं नाही. तू स्वतःच सर्व कबूल केलंस." अनुषाने काहीही न बोलता दोघांकडे कटाक्ष टाकला आणि निघू लागली. अविराज घाईने तिच्यापाशी जाऊन तिचा हात धरत म्हणाला, "बाळा, तू चुकीचं समजते आहेस. आय कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग." त्यानंतर अनुषा बळी. अविराज तिच्याकडे पाहायला देखील धजावत नव्हता. ती कटू स्मित करत म्हणाली, "तुम्ही माझ्या डोळ्यात बघूही शकत नाहीत आणि काय एक्सप्लेन करणार?" तिने हात सटवून घेतला आणि म्हणाली, "थँक्स फॉर एव्हरीथिंग, मिस्टर अविराज सिंग राठोड." आणि त्यानंतर ती तिथून निघून गेली. तिथे इतर सगळेही आले होते. सर्वांनी ते ऐकलं होतं. विजय आणि ऋषभ सोडून बाकी सगळे हादरले होते की अविराजने इतकं काही प्लॅन केलं होतं. अनुषा दूर जात असताना अविराज तिच्या दिशेने पाऊल टाकणारच होता. तेवढ्यात विजयने त्याला थांबवत कठोरपणे म्हटलं,
पुरं झालं राज, आता थांब, तिलाही जगू दे आता. आणि त्यानंतर तू वेडा झाला आहेस का? माझ्या नजरेसमोरून हट. अविराज चिडून ओरडला. त्याच्यावर उलट विजय ओरडला. वेडा मी नाही, तू झाला आहेस. किती वेळा तुला समजावलं की असं काही करू नकोस, तिच्यापासून काहीही लपवू नकोस. यावेळी ती ते सहन करू शकणार नाही. तूच तिचं आयुष्य परत दिलं होतंस. काय फक्त म्हणून की एक दिवस स्वतःच तिचा नाश करशील? सॉरी बॉस, पण यावेळी तुम्हीच चुकीचे आहात. ऋषभ देखील पुढेच मान खाली घालत म्हणाला. आम्ही अनेकदा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही कधीच मानलात नाही. तुम्ही तिच्या भावनांचा कधी विचारच केला नाही. जर तिला सत्य कळलं तर तिच्यावर काय परिणाम होईल याचा कधी विचार केला? अविराज त्यांची एकही गोष्ट ऐकल्याशिवाय विजयला ढकलत पुढे निघाला. हटा माझ्या आडून, तिला माझी गरज आहे. आणि त्यानंतर इतक्यात त्याच्या गालावर जोरदार चापट बसली. गालावर हात ठेवत त्याने वर पाहिलं तर त्या राधिकाजी होत्या. लाईव्ह न्यूजवर तिने निशालाही ऑफिसमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे ती ताबडतोब इथे आली. तिला आपल्या मुलापेक्षा अनुषाची जास्त चिंता होती. निशा तिच्याबरोबर काही करू नये याची. राधिकाजीने त्याची कॉलर धरत तिरस्काराने म्हणाल्या, गरज? आणि तुझ्यासारख्या माणसाची? खबरदार, माझ्या मुलीकडेही गेलास तर. तू माझा मुलगाच नाही, तूच त्या बिचारीला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं होतंस आणि आता तूच तिचं जीवन उद्ध्वस्त करतोयस. राधिकाजी खूप भडकल्या होत्या. राधिकाजीचे अनुषावरचं प्रेम पाहून निशा लालबुंद झाली. ती पुढे येत कटाक्ष टाकत म्हणाली, कमाल आहे मिसेस राठोड. 2 दिवसांपूर्वी आलेल्या त्या मुलीसाठी एवढं प्रेम, आणि तिच्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलालाच थप्पड मारली. राधिकाजी शांत पण रोखठोक आवाजात म्हणाल्या, प्यार दिवस मोजून होत नाही, माणसाचं मन पाहून होतं. त्या मुलीने 2 दिवसात आम्हाला आपल्या आपुलकीने जिंकलं, जे तू माझ्या मुलासोबत वर्षानुवर्ष राहूनही करू शकला नाहीस. मग त्यांनी अविराजकडे वळून कठोरपणे विचारलं, आणि तू तू हीच लडकी म्हणे तुझं प्रेम होती. बदला घेण्यासाठी तू त्या निष्पाप मुलीचा असा वापर केला. तुला कधीच तिच्यावर प्रेम नव्हतं. तिने तुझ्यासाठी दिलेला जीवाचा ओलावा तुला कधी दिसलाच नाही. अविराजने मान खालीच ठेवली आणि ताठ आवाजात म्हणाला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन. आत्ता मला आधी अनुषाकडे जायचं आहे. दुसरीकडे अनुषा रस्त्यावर निष्प्राण नजरेने चालत होती, जणू तिच्यातून प्राणच निघून गेले होते. तिच्या डोळ्यासमोर अविराज सोबतच्या साऱ्या आठवणी आणि त्याने काही वेळापूर्वी सांगितलेल्या त्या वेदनादायक गोष्टी सतत घुमत होत्या. अविराज ऑफिसमधून धावत बाहेर आला आणि वेड्याप्रमाणे ओरडू लागला, अनुषा बच्चा प्लीज माझं ऐक. कुठे आहेस बच्चा प्लीज. तो वेड्यासारखा इकडे तिकडे शोधत होता, पण ती कुठेच दिसत नव्हती. तितक्यात आभाळही करकचून फुटलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अनुषाच्या डोळ्यात मात्र अश्रू नव्हते, पण आकाश जणू तिच्यासाठीच रडत होतं. ती पावसात भिजून पूर्ण भिजत चालतच राहिली. तिला स्वतःलाही माहीत नव्हतं ती कुठे चालली आहे. तेवढ्यात रंज छत्री घेऊन धावत आला आणि तिचा हात पकडत म्हणाला, सिली, तुला शहाणपण नाही का? अशा पावसात कुठे चालली आहेस? चल माझ्या कारमध्ये बस, मी तुला घरी सोडतो. अनुषा निर्विकार नजरेने म्हणाली, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, मी एकटी ठीक आहे. रंज यावेळी जोरात म्हणाला, जस्ट शट अप आणि शांतपणे कारमध्ये बस. तुला सुरक्षित घरी पोहोचवल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. आणि त्यानंतर अनुषाने त्याच्या डोळ्यात काही क्षण पाहिलं, जणू ती रडेल असं वाटत होतं, पण तिने काही न बोलता कारमध्ये जाऊन बसली. रंज क्षणभर थक्क झाला. त्याने मनात विचार केला, ही मुलगी जर असंच स्वतःचे सगळे भाव गिळत राहिली तर एका दिवशी तुटून पडेल.
आणि त्यानंतर तो दीर्घ श्वास घेत कारमध्ये बसला आणि गाडी सुरू केली. रस्त्यात बराच वेळ दोघंही शांत होते. रंशने हिम्मत करून विचारलं, सिली, तू प्रेसिडेंट राठोड यांच्या घरी जाणार आहेस का, की कुठे दुसरीकडे? खिडकीबाहेर पाहतच अनुषाने शांतपणे उत्तर दिलं, मला माझ्या घरी घेऊन चल. तिने त्याला पत्ता सांगितला. काही वेळाने रंशची कार तिच्या घरासमोर थांबली. रंश उतरून तिला बाहेर काढतो. अनुषा दाराजवळ ठेवलेल्या कुंडीतून एक्स्ट्रा की काढून दार उघडते आणि आत जाते. रंशही तिच्या मागोमाग वर आपल्या खोलीत गेल्यावर रंश सानियाला फोन करून सांगतो, अनु माझ्यासोबत आहे, ती ठीक आहे. सानियाने सुटकेचा निश्वास टाकला. थँक गॉड. पण रंश, रात्री तू तिच्यासोबत तिथे राहिलास तर लोक बोलतील. तिच्या घरी सध्या कोणीही नाही. रंशने तत्काळ मान्य केलं. अरे नाही, तू बरोबर आहेस, मी निघतो. पण तू लवकर ये. तो वरच्या मजल्याकडे एकदा पाहतो जिथे अनुषा गेली होती आणि घरातून निघून जातो. अनुषाच्या खोलीत अनुषा आपल्या वडिलांच्या फोटोसमोर बसली होती. काही क्षण ती न कंटाळता त्या फोटोला पाहत राहिली. अचानक तिच्या हातावर एक अश्रू पडला. ती हलकसं हसत म्हणाली, दुनिया खरंच गोल आहे बापा. बघा ना, मी जिथून निघाले होते तिथेच परत आले. पुन्हा तुमच्या फोटोसमोर बसून रडते आहे. आणि मग मी ती जोरात कोसळून रडू लागली. का माझ्याच बाबतीत असं का होतं? ज्यांच्यावर प्रेम करते तेच मला सोडून जातात. त्यांनी माझ्याशी असं का केलं पापा? मी त्यांचं काय बिघडवलं होतं? त्यांनीच तर मला नवं जीवन दिलं होतं ना. मग फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच आले होते का? तिने संपूर्ण जगापुढे स्वतःला मजबूत दाखवलं होतं. पण 2 माणसांसमोर मात्र तिचं मन तुटून जात असे. एक तिचे पापा आणि दुसरा अविराज. आज अविराजच्या समोर अनुषा खूप काही बोलू इच्छित होती. पण जर ती तिथे काही क्षणही अधिक थांबली असती तर ती पूर्णपणे कोसळली असती. त्यामुळे गप्पच तिथून निघून जाणं तिला योग्य वाटलं. घरी पोहोचताच तिने आपल्या पप्पांच्या फोटोला छातीशी घट्ट धरलं आणि अक्षरशः तुटून पडल्यासारखी रडू लागली. ती वेड्यासारखी किंचाळत म्हणत होती, का केलं असं माझ्याबरोबर? का? कोणती चूक केली मी की इतकी मोठी शिक्षा दिलीत मला? दुसरीकडे अविराज पावसात पूर्ण भिजत वेड्यासारखा तिला शोधत फिरत होता. त्याला नीट ठाऊक होतं की अनुषा कोणत्याही परिस्थितीत अविशा पॅलेसकडे जाणार नाही. पण मग ती जाईल कुठे? त्याच्या डोक्यात अजूनही सगळ्यांचे शब्द सुयांसारखे टोचत होते. बस कर राज, आता तिला तरी जगू दे. सॉरी बॉस, पण यावेळी तुम्ही चुकीचे आहात. कितीतरी वेळा समजावलं तुम्हाला, पण तुम्ही कधी तिच्या भावना समजून घेतल्या का? कधी विचार केला का की सत्य समोर आलं तर तिचं काय होईल? तू आणि गरज, माझ्या मुलीच्या जवळसुद्धा येऊ नकोस. तू माझा मुलगाच नाही. एका मासूम मुलीला तूच मृत्यूतून बाहेर काढलं होतंस. मग तिच्याबरोबर असा कसा खेळ खेळू शकला? या निरागस मुलीच्या प्रेमाचा बदला घेण्यासाठी तू इतकं मोठं पाऊल उचललंस? कधी तिच्या प्रेमात प्रेम पाहिलंच नाहीस का? ही प्रत्येक वाक्य त्याच्या मनात वारंवार घुमत होती. त्याला वाटत होतं की एकदम पुन्हा तो एकटा पडला आहे. आज अनुषा गेलीच, पण सोबत त्याने सगळंच गमावलं. तो अचानक रस्त्यातच बसला आणि आकाशाकडे पाहत जोरात ओरडला, अनुषा! आणि त्यानंतर अनुषाच्या घरी इकडे. सानिया जेव्हा तिच्या घरी पोहोचली होती तेव्हा ती सरळ अनुषाच्या रूममध्ये धावतच गेली. आणि त्यानंतर रूममध्ये शिरताच तिनं पाहिलं अनुषा जमिनीवर बसलेली, छातीशी पप्पांचा फोटो आणि डोळ्यातून अखंड वाहणारे अश्रू. सानिया तिच्याकडे धावत गेली.
तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, अनु शांत हो, प्लीज शांत हो. असं करू नकोस, नाहीतर तब्येत पुन्हा बिघडेल. बस शांत हो. अनुषा तिच्या मिठीत कोसळली आणि रडत रडत म्हणाली, सोनी, माझ्याच बाबतीत का? मी खुश राहण्याची पात्रच नाही का? प्रत्येक वेळा लोक मला प्रेमाचं नाटक करून का फसवतात? मीच का डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवते? अभि तर सगळ्यांसारखे नव्हते, मग त्यांनी हे असं का? सानिया तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण अनुषा थांबण्याच्या परिस्थितीतच नव्हती. आणि त्यानंतर इकडे दुसरीकडे अविराज अजूनही रस्त्यात बसलेला असतानाच विजय त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्याने त्याला उठवत पण कठोरपणे म्हणाला, खूप आवरलं स्वतःला तुझ्याकडे येण्यापासून, पण राहावलं नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी माझ्या बहिणीला दुखावलं असतं तर आत्तापर्यंत त्याला जिवंत सोडलं नसतं. पण तुझी ही अवस्था पाहून तरस येतोय. काय मिळालं राज तुला हे सगळं करून? एका चुकीमुळे अणू तर गेलीच, पण बाकी सगळेही तुझ्यापासून दूर झाले. किती समजावलं तुला, पण तुझ्या डोक्यात तर केवळ तुझा प्लॅनच फिरत होता. अविराज अचानक उठला. विजयचा कॉलर पकडत विनवणी करत म्हणाला, मला मला प्लीज तिच्याकडे घेऊन चल. मला तिच्याशी सगळं बोलायचं आहे. ती मला असं चुकीचं समजून सोडून जाऊ शकत नाही. प्लीज तिला शोध. बाळा, तो जवळपास वेडा झाल्यासारखा होता. त्याची अवस्था पाहून विजयलाही वाईट वाटलं, पण काही उपाय नव्हता. तो शांतपणे म्हणाला, राज, आधी शांत हो. जे सांगायचं होतं तेव्हा काही बोलला नाहीस, आणि आता सगळं संपल्यानंतर काय सांगणार? काहीतरी उरलं आहे का सांगायला? चल इथून, अनुला थोडा वेळ दे. विजयने त्याला जबरदस्ती उचललं आणि तिथून घेऊन गेला. त्याच रात्री अनुषा खूप वेळ रडून शेवटी रडता रडता झोपी गेली. सानियाने तिला कसाबसा बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या जवळच पडली. मुंबईच्या 7 तारा हॉटेलमधील एका आलिशान सूटमध्ये अविराज झोपेतच अंग ताणत गुड मॉर्निंग बच्चा असं म्हणाला आणि अनुषाला मिठी मारण्यासाठी तो बाजूला वळला, पण ती बाजू पूर्ण रिकामी होती. झोपेतच त्याने हात फिरून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक त्याची झोप उडाली. तो दचकल्यासारखा उठून बसला आणि खोलीत इकडे तिकडे पाहू लागला. क्षणात त्याला सगळं आठवलं. त्याने दोन्ही हातांनी डोकं धरत स्वतःशीच पुटपुटला, 2 आठवडे झाले. कुठे आहेस तू? कुणीच काही सांगायला तयार नाही. मी तुला कुठे शोधू? 2 आठवड्यापासून कुठे गायब आहेस बच्चा? प्लीज असं मला त्रास देऊ नकोस. आता तरी परत ये. तो स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात रिषवचा फोन आला. अविराजने फोन उचलताच रिषव म्हणाला, बॉस, आज इंटरनॅशनल ब्रँडसोबत मीटिंग आहे. तुम्ही ऑफिसला येत आहात ना? आणि मागचे 2 आठवडे खूप काम प्रलंबित आहे. अविराज फक्त म्हणतो की ओके, आय एम कमिंग असं म्हणत फोन ठेवून उठला आणि वॉशरूममध्ये गेला. ST झेवियर कॉलेज. सानिया आणि बिपाशा रंजसोबत गप्पागोष्टी करत आपापल्या वर्गाकडे जात होते. तेवढ्यात मागून एक ओळखीचा खुशाल आवाज आला, व्हॉट्सअप गाईज. ते तिघं पलटून पाहतात आणि खरंच ती अनुषाच होती. रंज लगेच तिच्याकडे धावत आला. तिच्या खांद्याला धरत तो चिंतेने विचारतो, सिली, तू ठीक आहेस ना? तू इतके दिवस घराबाहेरच पडली नाहीस आणि कुणाशी बोललीसही नाहीस. नंतर तिला घट्ट मिठी मारत तो अधिक चिंतेने म्हणाला, आपण सगळे खूप टेन्शनमध्ये होतो. मी कितीतरी वेळा तुला भेटायला घरापर्यंत गेलो, पण सानियाने दरवेळी मला थांबवलं की तुला अजून थोडा वेळ हवा आहे. अनुषानेही त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर हलकेच हात फिरवत म्हणाली, मी अगदी ठीक आहे.
तुम्ही इतकी काळजी करू नका. आणि त्यानंतर दोघे दूर झाले. तेव्हा सानियाने तिच्याकडे पाहतच म्हटलं, ही खोटी हसू आम्हाला दाखवू नकोस. खरं सांग, सगळं ठीक आहे ना? अनुषा शांतपणे तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, मला आता स्वतःला सांभाळता येतं. काळजी करू नकोस. मी ठीक आहे. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठीच का होईना, पण मला इतकं मजबूत बनवलं आहे की मी आता स्वतःला स्वतःच उभं करू शकते. आणि त्यानंतर अनुषा पुन्हा अविराजच्या आठवणीत हरू लागली होती. तेव्हा बिपाशाने मुद्दाम विषय बदलत म्हटलं, अरे बस आता, चला पटकन क्लासला जाऊ, नाहीतर तो प्रोफेसर आपल्यालाच खाईल. ते चौघही वर्गाकडे गेले. सानिया, बिपाशा आणि अनुषाला त्यांच्या वर्गात सोडून रंश आपल्या वर्गाकडे निघून गेला. आणि त्यानंतर ASR एंटरटेनमेंट्स. अविराज आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या काही दिवसात त्याचं लक्ष कामाकडे फिरकतही नव्हतं. त्याच्या मनात सतत अनुषाच चाललेली. आजही तेच सुरू होतं. तेवढ्यात अचानक त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरील नंबर पाहता त्याने फोन झटपट उचलला आणि थेट विचारलं, काही खबर? आणि त्यानंतर तिथून आवाज आला, हो बॉस, मॅडम आज कॉलेजला आल्या आहेत आणि सध्या पुन्हा जुन्या घरात राहतात. हे ऐकताच अविराजचा दाबलेला श्वास मोकळा झाला आणि त्यानंतर त्याने फक्त गुड असं म्हणत फोन ठेवला आणि लगेच कॉलेजकडे निघाला. कॉलेजच्या बाजूला अनुषा सगळ्यांसोबत कॅम्पसच्या लॉनमध्ये बसली होती. खरं तर ते सगळे कॅन्टीनला जाणार होते, पण अनुषानेच आज बाहेर बसून खाण्याचा आग्रह धरला. ते सगळे गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात कॉलेजच्या गेटजवळ एक बेंटल येऊन थांबली. डाव्या बाजूचं काच खाली आलं. आत अविराज. त्याने नजरा वळवल्या आणि कॅम्पसच्या गर्दीत त्याला अनुषा बसलेली दिसली. अनुषाला पाहताच अविराजच्या मनात एक विचित्र वेदना उठली. तिचं शरीर खूप कमजोर दिसत होतं. डोळ्यांखालील खोल काळी वर्तुळ, पूर्ण कोमेजलेला चेहरा, जणू तिच्यातलं सगळं तेज हरवल्यासारखं. तिला पाहताच अविराज स्वतःशीच पुटपुटला, ही स्वतःची अशी काय अवस्था करून घेतलेली? स्वतःची अजिबात काळजी ठेवत नाही का? जेवण नीट करते की नाही? आणि औषध ती तर स्किप करत नसेल ना? हे बोलतच तो गाडीतून उतरायला निघाला. इतक्यात त्यानं पाहिलं की रंश सगळ्यांसाठीच जेवण आणि कोल्ड्रिंक घेऊन येतोय. त्याने जेवण ठेवताच हातातलं कोल्ड्रिंक हवेत उडवत सगळ्यांना देत होता. पण अनुषाचं कोल्ड्रिंक तिला न देता तिला मुद्दाम चिडू लागला. अनुषा उठली आणि रंशच्या मागे धावत त्याच्याकडून आपला कोक घेण्याचा प्रयत्न करू लागली. रंशही तिच्यापासून दूर पळत होता. काही वेळाने अनुषा दमली आणि छातीवर हात ठेवून जोरात श्वास घेऊ लागली. हे पाहताच रंश लगेच तिच्या जवळ आला आणि तिच्या हातात कोक देत म्हणाला, अरे माझ्या मायबाप, हे घे तुझा कोक. आता बस, श्वास आवर आधी. अनुषाने त्याच्या खांद्यावर हलकसं मारत दमलेल्या आवाजात म्हटलं, तू अगदी अशिक्षित माणूस, नाहक मला एवढं पळवलंस. तेव्हाच रंशने तिला घट्ट मिठी मारली आणि तिचे केस कुरवाळत म्हणाला, ठीक आहे बाबा, सॉरी, आता शांत. काही वेळाने अनुषा त्याच्यापासून दूर होत म्हणाली, चल आता कान धर. रंशने क्षणाचाही विलंब न करता दोन्ही कान धरले आणि हे पाहून सगळे दुमदुमून हसू लागले. मग दोघेही सगळ्यांजवळ बसले आणि बोलत बोलत जेवण करू लागले. हे संपूर्ण दृश्य पाहून अविराजचं मन होतं की आत्ताच खाली उतरून अनुषाला आपल्या मिठीत खेचून घ्यावं, तिचा हात धरून तिला तिथून दूर घेऊन जावं. पण तो कॉलेजमध्ये कुठलंही दृश्य निर्माण करू इच्छित नव्हता. त्याने डोळे घट्ट मिटले, खोल श्वास घेतला आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यास सांगून तिथून निघून गेला.
इकडे अनुषा सगळ्यांशी बोलत बसली होती. तेव्हा तिला अचानक जाणवलं की जणू अविराज तिच्या आसपास आहे. तिने कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. तेवढ्यात तिला श्रेयाचा फोन आला. फोन उचलता श्रेया घाई गडबडीत म्हणाली, अनु, तू कुठे आहेस? श्रेया खूपच घाबरलेली वाटत होती. अनुषा चिंतेने म्हणाली, मी कॉलेजमध्येच आहे. पण तुला तुला काय झालं? एवढी घाबरलेली का वाटतेस? सगळं ठीक आहे ना? श्रेया पटकन म्हणाली, अनु, विजयजींचा फोन आला होता. आईंची तब्येत खूप बिघडली आहे. ते ऑफिसमधून सरळ तिकडे जात आहेत. मीही निघते म्हणून तुला लगेच सांगावं म्हणून फोन केला. आणि त्यानंतर इकडे हे ऐकताच अनुषा दचकून उभी राहिली. काय? आईला काय झालंय? तू पोहोच, मीही लगेच निघते. आणि त्यानंतर ती फोन ठेवून निघायला लागली. तितक्यात सानियाने तिला अडवत विचारलं, अनु, काय झालं? कुठे चालली आहेस? आणि आंटीला काय झाले? अनुषा घाईत म्हणाली, सोनी, आईची तब्येत बिघडली आहे. मला लगेच त्यांच्या जवळ जायचं आहे. रंश पुढे येत म्हणाला, चल, मी सोडून येतो. आणि त्यानंतर अनुषा मान हलवत म्हणाली, नको रंश, मी जाते. पण विचारलंस त्यासाठी थँक्स. आणि ती तिथून घाईघाईने निघून गेली. सुमारे 1 तासानंतर अनुषा राठोड मेन्शनला पोहोचली आणि धावतच आत आली. तिने मेडकडून राधिकाजींचा रूम विचारला आणि सरळ तिथे गेली. रूममध्ये तिने पाहिलं, राधिकाजी बेडला टेकून पडल्या होत्या. डॉक्टर त्यांना तपासत होते. श्रेया आणि विजय बाजूला उभे होते. मा, अनुषा पळत तिच्या जवळ गेली. अनुषाचा आवाज ऐकताच राधिकाजी तिच्याकडे पाहत रडू लागल्या. माझं बाळ आलं. अनुषा तिच्या मिठीत शिरली. राधिकाजी तिला घट्ट धरत म्हणाल्या, माझ्या मुली, तू ठीक आहेस ना? मला सोडून कुठे निघून गेलीस? आणि त्यानंतर अनुषा अलगद दूर होत त्यांचे अश्रू पुसत म्हणाली, मी पूर्णपणे ठीक आहे आई. आणि मी तुम्हाला सोडून कुठे जाणार? पण तुम्हीच का अशी स्वतःची अवस्था करून घेतली? तितक्या श्रेया पुढे येत म्हणाली, तूच सांग त्यांना. मेडने सांगितलं ना, नीट जेवतायत ना, औषध घेतात. डॉक्टरही म्हणाले की त्या खूप कमजोर झाल्यात. त्यांना वेळेवर खाणं आणि औषध घेणं खूप गरजेचं आहे. हे ऐकून अनुषाने राधिकाजींवर प्रेमाने रागवत म्हटलं, हे काय आहे मा? असं का करताय स्वतःशी? पहा किती कमकुवत झालात तुम्ही. आणि त्यानंतर राधिकाजी तिच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या, मला सोड, आधी तुझी अवस्था बघ. या काही दिवसात तू कशी झाली आहेस? माझी मुलगी ठीक नसेल तर मी कशी ठीक असणार? अनुषाने त्यांच्या हातावर आपला हात ठेवत हळू आवाजात म्हटलं. आणि त्यानंतर मी ठीक आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी घेणं बंद करू नका. मला वचन द्या, तुम्ही वेळेवर जेवणार, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्याल आणि लवकर बरे व्हाल. तुम्हाला काही झालं तर मला कोण सांभाळणार? अनुषाने डोळ्यात अश्रू घेऊन सांगितलं. राधिकाजींच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, बेटा, त्यानं तुझ्याशी जे केलं ते माफ करण्यासारखं नाही. मला माहिती आहे, पण त्याच्या चुकीची शिक्षा तू मला देणार नाहीस ना? माझ्यापासून दूर जाणार नाहीस ना? अनुषा त्यांना परत मिठी मारत म्हणाली, आई, असं कसं बोलताय? मी तुम्हाला सोडून कुठे जाणार? तुम्ही शांत राहा आणि रडणं थांबवा. त्यांना शांत करून अनुषानं मेडला जेवण आणायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने त्यांना जेववलं. जेवण संपल्यावर तिनं डॉक्टरांकडून औषधं घेतली, राधिकाजींना दिली आणि त्यांना झोपवून व्यवस्थित ब्लँकेट घातलं. औषधांचा परिणाम होऊन त्या पूर्ण झोपेपर्यंत अनुषा त्यांच्या डोक्यावर हात फिरवत बसली.
डॉक्टर जात असताना विजय त्यांना सोडायला बाहेर आला. डॉक्टर म्हणाले, ही कोण होती? आधी कधी पाहिलं नाही आणि मिसेस राठोड तिच्याशी इतक्या जिव्हाळ्याने. त्यांनी एकदाही त्यांच्या मुलाला मिस्टर एसार आठवलं नाही आणि त्या मुलीचं सगळं म्हणणं त्यांनी लगेच मान्य केलं. विजय शांत श्वास सोडत म्हणाला, कधी कधी हृदयाचं नातं हे रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त मजबूत ठरतात. डॉक्टर त्यांच्यासोबतही तसंच आहे. डॉक्टर मान हलवून निघून गेले. विजय डॉक्टरांना सोडून परत येत होता. तेवढ्यात त्यानं अविराजला कारमधून उतरतानाच पाहिलं. त्याला आठवलं, इथे अजूनही अनुषा आहे. काही गडबड होऊ नये म्हणून तो पटकन मुख्य दाराकडे वळला. आणि त्यानंतर पण अविराज फार वेगाने घरात शिरला आणि थेट वर राधिकाजींच्या खोलीकडे गेला. विजय त्याला थांबूही शकला नाही. वर पोहोचल्यावर अविराजने जे पाहिलं ते पाहण्याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. अनुषा राधिकाजींच्या बाजूला बसून त्यांचं डोकं हलकेच कुरवळत होती. अनुषाच्या नजरा जशा त्याच्याकडे गेल्या ती लगेच उठली आणि शांतपणे म्हणाली, श्रेया, मी निघते, आणि जायला वळली. पण अविराजनं तिचा हात पकडला. दोघांना तसं पाहून श्रेया शांतपणे खोली बाहेर गेली. श्रेया निघून गेल्यावर अविराज बोलला, माझ्याशी काही न बोलता अशी निघून चाललीस? अनुषा शांत पण कडक आवाजात म्हणाली, आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून इथे काही सीन क्रिएट करायची इच्छा नाही. ती हात झटकून खाली जायला निघाली. अविराजही तिच्या मागे उतरू लागला, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत, पण अनुषा काही ऐकायला तयार नव्हती. खाली पोहोचल्यावर अविराज तिच्या समोर उभा राहिला. बच्चा, जस्ट स्टॉप अँड लिसन टू मी. मला माझं बोलू दे. त्या दिवशीही तू काही न ऐकता निघून गेलीस. अनुषा कडवट हसले. अजूनही काही राहिलंय का जे मला माहीत नाही? आणि त्यानंतर अविराजने डोळे फिरवत म्हटलं, तू चुकीचं समजलंस. तू एकाच बाजून ऐकलंस. मी जे म्हणालो ते पूर्ण नव्हतं. तू प्लीज, मला जायचं आहे आणि मला थांबवण्याचा प्रयत्नही करू नका. अनुषा पुढे काही बोलणार इतक्यात तिला दुपट्ट्यातून जोराचा ओढा जाणवला. ती चिडून वळली. मी सांगितलं ना तुम्हाला, मला थांबवू नका. तुम्हाला समजत नाही का? अविराजनं हात वर करून इशारा दिला. अनुषा त्याच्या हाताकडे पाहते आणि तिला कळतं तिचा दुपट्टा अविराजच्या घड्याळाला अडकला आहे. म्हणजे त्यानं तिला थांबवलंच नव्हतं. ती त्याच्याकडे एक नजर टाकते आणि पुढे जाऊन दुपट्टा सोडू लागते. अविराज तिच्याकडे पाहतच राहतो. हे काय हाल केलंस तू तुझं? त्यानं विचारलं. आणि त्यानंतर इकडे अनुषा तडक म्हणाली, जसं तुम्हाला पाहायचं होतं तशीच अवस्था झालीये. अजून बरंच बाकी आहे. तिच्या घाईत दुपट्टा सुटत नव्हता, उलट आणखी गुंतत होता. तिच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं. आणि त्यानंतर तिला तसं त्रासताना पाहून अविराजचा आवाजही वेदनांनी भरला. इतकी तडफडतेस माझ्यापासून दूर जाण्यासाठी? अनुषा त्याच्याकडे अश्रू भरलेल्या नजरेने पाहते आणि काही सांगण्यासाठी ओठ उघडते. पण त्याच क्षणी कोणीतरी मध्ये येऊन झटक्यात दुपट्टा सोडून टाकतो आणि म्हणाला, हो, कारण तुम्ही तिच्यासारखी मुलगी डिझर्व करतच नाही. दुसरा कोणी नव्हता, रंशच होता. अविराजने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तेव्हाच अनुषा म्हणाली, तू इथे काय करतोयस? आणि त्यावेळी रंशने आधी एक नजर अविराजकडे टाकली आणि मग अनुषाकडे पाहत म्हणाला, तुला न्यायला आलो आहे, चल. असं म्हणत त्याने तिचा हात धरला. हे सगळं लांबवरून पाहणाऱ्या श्रेयाच्या तर अक्षरशः डोळेच विस्फारले. तिने घाबरून विजयचा हात पकडला आणि अडखळत म्हणाली, हे हे रंश वेडा आहे का?
असं सिंहासमोरून कोण त्याच्या सिंहासनीला घेऊन जाण्याची हिंमत करतो? विजयने तिला शांत करत म्हणाला, तू तू एवढी घाबरतेस कशाला? काही करणार नाही राज त्याला, कारण अनु समोर आहे. ते हे बोलतच होते आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं. रंश अनुषाचा हात धरून तिला बाहेर घेऊन जात होता आणि जेव्हा त्यांनी अविराजकडे पाहिलं तो एकटक त्या दोघांकडे जळजळीत नजरेने पाहत उभा होता. विजय काही बोलायला पुढे आला तेवढ्यात अविराज वळला आणि पायऱ्या चढत थेट आपल्या खोलीत निघून गेला. राठोड मेन्शनमध्ये अविराज आधी राहत होता. त्या जुन्या खोलीत तो सरळ येऊन पोहोचला. त्याने जोरात दरवाजा उघडला आणि आत शिरताच थेट अटॅच मिनी बारकडे गेला. तिथे पोहोचून त्याने ब्लेझर काढून सोफ्यावर फेकला. शर्टचे बटन वरचे बटन उघडले, स्लीव्ज कोपरापर्यंत फोल्ड केल्या. मग शेल्फवरून स्कॉचची बाटली काढून ग्लासमध्ये ओतली आणि पिता पिता डोळे मिटले. डोळे मिटताच त्याच्या मनात फक्त अनुषाचा चेहरा, पहिल्यांदा नर्सिंग होममधल्या बेडवरचं ते अशक्त भीतीदायक रूप आणि मग आजचं याहूनही वाईट मोडलेलं रूप हे जाणवताच त्याचा स्वतःवरचा राग आणखी भडकला. त्याने टेबलावर जोरात हात आपटत ओरडला, का शेवटी काय केलं मी असं? एका निष्पाप मुलीचा संसार मीच का उद्ध्वस्त केला? त्याने खिशातून फोन काढला आणि अनुषाच्या फोटो स्क्रोल करू लागला. अचानक त्याला काही फोटो आणि व्हिडिओ दिसले जे अनुषाने त्याच्या झोपेत घेतले होते. सर्वात तो झोपलेला आणि अनुषा कधी त्याच्याकडे प्रेमाने पाहताना, कधी त्याचे केस कुरवाळताना, तर कधी त्याच्या चेहऱ्यावर हलके किस करताना. हे पाहताच अविराजच्या छातीमध्ये एक विचित्र खोल दुखरा पोकळपणा उठला. फोटोवर हात फिरवत तो पुटपुटला, प्लीज मला माफ कर, परत ये माझ्याकडे, प्लीज, आय नीड यू. दुसऱ्या बाजूला अनुषाच्या घरासमोर कार थांबवताच अनुषा थँक्स म्हणत उतरू लागली. रंशने तिला थांबवत म्हणाला, अगं सिली, रागावली नाहीस ना? म्हणूनच मी प्रेसिडेंटच्या समोरून तुझा हात धरून घेऊन आलो. अनुषाने हलकीशी पण विझलेली स्मित देत उत्तर दिलं, इट्स फाईन रंश, आणि थँक्स मला तिथून बाहेर काढल्याबद्दल. अगं, असं म्हणत ती घरात शिरली. रंश तिच्याकडे पाहत पुटपुटला, मला चुकीचं समजू नकोस सिली, मी तुमच्या दोघांच्या मध्ये येत नाही, पण तुला असं दुखावताना मी पाहू शकत नाही. त्यासाठी मला मिस्टर राठोडशी भिडावं लागतं. तरीही मी मागे हटणार नाही. एक खोल श्वास घेत त्याने कार चालू केली आणि निघून गेला. अनुषा तिच्या खोलीत जाऊन ती बाल्कनीतील झुल्यावर बसली. दिवसभर रोखून धरलेले सगळे भाव तिच्या डोळ्यांतून धबधब्यासारखे बाहेर पडले. रडताना ती म्हणाली, साहिलने मला धोका दिला होता, तरी तेव्हा इतकी दुखावलेली नव्हते, पण तुम्ही तर मला त्या अंधारातून बाहेर काढलं होतं. मग आज मी त्याहूनही खोल काळोख्या अंधारात का बुडत चालले? अविराज राठोड मेन्शनमधून बाहेर पडताना. अविराज अजूनही ड्रिंक करत फोटो पाहत होता. विजयचे शब्द, सगळ्यांचे सल्ले, सगळं त्याच्या मनात घुमत होतं. त्याला वाटलं किती बरं झालं असतं जर त्याने तेव्हा त्यांचं ऐकलं असतं. पण आता उशीर झाला होता. त्याच्याकडे काही उरलंच नव्हतं. अचानक तो उठला, कारची चावी घेतली आणि मेन्शनमधून बाहेर पडला. सीट बेल्ट लावत गाडी फुल स्पीडने रस्त्यावर सोडली. चाकांमध्ये वेगाची धडधड आणि ओठांवर एकच निर्धार, मी तुला परत माझ्याकडे आणलंच पाहिजे. त्याच वेळी अनुषा बाल्कनीत बसून चंद्राकडे एकटक पाहत होती. तेव्हाच खाली एक ओळखीची गाडी थांबण्याचा आवाज आला. तिने खाली पाहिलं आणि
आजचा भाग इथेच संपला. खरं तर थोडासा सस्पेन्स आहे, जेणेकरून तुम्हालाही पुढच्या भागाची आतुरता राहील.